तर जय भीम भावानो, फायनली आपण आलोय महूमध्ये आणि तुमचा भाऊ सायकलवरती प्रवास करून ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म घेतला त्या स्थळी उभा आहे आज. ठीक आहे. तर भावांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म घेतला ते पूर्ण जागा तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दर्शवणार आहे. तर व्हिडिओ हा लांब होऊ शकतो, तर व्हिडिओमध्ये फक्त शेवटपर्यंत राहा. तर भावांनो, जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. चला, नेतोय तुम्हाला मध्ये, दर्शवतो कुठं काय आहे काय नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण या ठिकाणी फोटो वगैरे लावलेत मध्ये, ते पूर्ण बघूया. तर हे आहे फ्रंट लुक. हे फ्रंट लुकमध्ये तुम्ही बघू शकता भव्य ती स्मारक आहे तिथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. आणि मध्ये गेल्यानंतर अजूनसुद्धा तुम्हाला भव्य मूर्त्या व फोटो वगैरे दिसतील. तर आपण निघतो आता मध्ये जाण्यासाठी. या ठिकाणी मार्ग आहे, इकडून मार्ग जावा लागतो. तर बाबांनो, जराही वेळ न घालवता आपण निघूया मध्ये. तर सर्वप्रथम जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला सिक्युरिटी गार्ड बसवण्यासाठी इथं बोत आहे छोटा. आणि समोर जर बघितलं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावरती पूर्ण पुस्तक आहेत. हे बघू शकता अशा प्रकारे. दादांना भेटू. दादा जय भीम. जय भीम. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. काय नाव दादा आपलं? मी अनिल इंगळे. अनिल इंगळे. काय काय असते आपल्याकडं? बाबासाहेबांचे पुस्तक आहेत. आणि इथे आपण एक आणखी महत्त्वपूर्ण एक गोष्ट विचारतो लोकांना की अगर तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या 20 पुस्तकाचे नाव आठवतात आहे ते एक पुस्तक तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे. कोणते बी एक पुस्तक आम्ही तुम्हाला गिफ्ट देणार आहे. क्या बात आहे. हां, म्हणजे बघू शकता भावांनो, जो कोणी आपला भीमसैनिक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकांचे नावाचे 20 नाव सांगतील त्यांना एक पुस्तक हे आपले भाऊ जे आहेत ते फ्री देतात. तर भाऊ, तर आपल्याकडे सर्व प्रकारची पुस्तकं अवेलेबल आहेत. तुम्ही बघू शकता भावांनो. आंबेडकर विचारधाराचेच पुस्तकात फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावरती पूर्ण पुस्तकं आहेत दादाकडं. फोटो वगैरे आहेत छान छान. फोटो आहे हा 6000चा आहे. आणि कोणी बुद्ध विहारा या गुरुद्वाराला दान करतो जी त्याला आम्ही अर्ध्या किंमत मध्ये देतो. अच्छा. म्हणजे जो व्यक्ती दान करण्यासाठी घेईल त्याला अर्ध्या किमतीमध्ये देतो. बरं, काय हरकत नाही दादा, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. तुम्ही आपलं स्टॉल इथंच असते ना दरवर्षी? इथंच असते ना. ठीक आहे. तर भावांनो, तुम्ही जर महूमध्ये आले तर भावांना भेटा. पुस्तकं फार छान आहेत. नक्कीच पुस्तके खरेदी करा. पुस्तकामध्येच आपल्याला जीवन कसं जगायचं व संघर्ष कसा करायचा पुस्तकाच्या माध्यमातून करते. तर आता जाऊया आपण मेन, जे आता तुम्हाला वाट बघताय तुम्ही, तर आता जाऊया मध्ये. तर अशा प्रकारचा आहे इंट्रो. या ठिकाणी आपल्या चपला वगैरे पूर्ण काढावं लागतं. ठीक आहे. आणि हा आहे मेन द्वार. हे बघा भावांनो, या समोर जर बघितलं तुम्ही या साईडला, त्या साईडला छोटंसं म्हणजे बसण्यासाठी लोकांना बनवलेलं पार्क टाईप. ठीक आहे. तर भावांनो, या साईडला आहे तथागत गौतम बुद्ध यांची स्मारक आहे. तर चला निघूया पुढं. तर भावांनो, या साईडला जर बघितलं तुम्ही, या साईडला आहे आवश्यक प्रतिबंधक की सूचना, पवित्र भीम जन्मभूमी स्मारक. हे पूर्ण वाचणार नाही पण तुम्हाला दर्शवतो, तुम्ही नंतर वाचू शकता तुम्हाला वाचायचं असेल तर. तर भावांनो, आता आलो आहे आपण मध्ये. इथं 2 मंजिला आहेत, 2 माळ आहे त्याला. ठीक आहे. अशा प्रकारे आहे. आणि या साईडला जर बघितलं तुम्ही तर या साईडला अशोक स्तंभ दिलेले बघू शकता भावांनो. अशा प्रकारे आहे स्तंभ. एक स्तंभ उभारण्यात आलेलं आहे. आणि ह्या साईडला सुद्धा डॉक्टर आंबेडकर जन्मभूमी यांच्याबद्दल थोडी माहिती दिलेली आहे. बघू शकता अशा प्रकारे आहे. आणि भावांनो, या साईडला जर बघितलं समोर आल्यानंतर तर राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले साहित्य केंद्र या ठिकाणी उपस्थित आहे, पण सध्याला बंद आहे. ठीक आहे. तर भावांनो, अगोदर पूर्ण तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो, बाहेरचं पूर्ण दर्शवितो, त्यानंतर आपण मध्ये जाऊया. कारण की समोर आल्यानंतर अगोदर तुम्ही बाहेरचं बघणार, नंतर मध्ये जाणार. तर अगोदर तुम्हाला बाहेरचं दर्शवतो की बाहेर नेमकं कसं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि बाहेर नेमकं काय काय बनलेलं आहे. तर भावांनो, या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपल्या बापाचं स्मारक एकदम थाटामाटात लिहिलेलं आहे वरती, भीम जन्मभूमी.
आणि भावांनो हा मार्ग जो आहे हा वरती जाण्यासाठी, मध्ये एंट्री करण्यासाठी, आणि इकडनं जो मार्ग आहे तो बाहेर येण्यासाठी आहे. तर भावांनो या ठिकाणी बघू शकता असं भव्य स्मारक उभारण्यात आलेलं आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. इथं सर्वजण फोटो वगैरे घेतात आल्यानंतर. आणि या ठिकाणी सुद्धा एक दुसरासुद्धा स्मारक आहे, ते सुद्धा दर्शवितो. हे बघू शकता भावांनो, हे एक दुसरंसुद्धा स्मारक आहे. या ठिकाणी सुद्धा आपले भीम अनुयायी येऊन पुष्प अर्पण करतात. जय भीम दादा. कुठून आले? पुणे. छान छान. हो. तर भावांनो हा आहे बाहेरचा फ्रंट व्ह्यू अशा प्रकार आहे. आता तुम्हाला पाठीमागचा व्ह्यू दाखवतो. या ठिकाणी बघू शकता पंचशील ध्वज. ही आहे बॅक साईड. समोरून तुम्हाला एंट्री मिळेल तिकडूनच. ही बॅक साईड आहे, बघू शकता. ही बॅक साईड आहे. या ठिकाणी पूर्ण आपले जे लांब लांबून आलेले आहेत टुरिस्ट बघण्यासाठी ते आहेत. तर भावांनो ही बॅक साईड आहे. बॅक साईडमध्ये फिरतोय आपण सध्याला. आता बॅक साईड फिरणं झाल्यानंतर आपण मध्ये जाऊया. भावांनो इथं आल्यानंतर स्वच्छता तुम्हाला बघायला मिळेल. आणि प्रत्येक ठिकाणी हे असं स्वच्छतेसाठी लावलेलं आहे. परिसर को साफ व स्वच्छ बनाए रखे. तर भावांनो हे फार छान आहे. ही पूर्ण बॅक साईड आहे. अशा प्रकारे बॅक साईडला आहे भावांनो. हे आपण बॅक साईडला आलो आहे. आता आपण फ्रंटला जाऊया आणि तिथे गेल्यानंतर आपण मध्ये एंट्री करूया. मध्ये गेल्यानंतर आतला जो व्ह्यू आहे तो दर्शवतो तुम्हाला मी. तर हा आहे भावांनो मेन प्रवेशद्वार. पण मध्ये जाण्या अगोदर तुम्हाला हे दर्शवतो की या ठिकाणी भीम जन्मभूमी स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी बरोबर असं बॅनर लावलेलं आहे. आणि हे आपले जे इथले जे ट्रस्टी आहेत राजेश गायकवाड सर, ठीक आहे, त्यांचं ऑफिस तर इथंच असतात ते. तर ते आता मध्ये मीटिंग चालू आहे, त्यांच्यासोबतसुद्धा आपण व्हिडिओ घेऊया, ठीक आहे. तर भावांनो या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी सुद्धा एक स्मारक आहे. अशा प्रकारे तुम्हाला जितकी होईल तितकी मी डिटेल देण्याचा प्रयत्न करेन. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक भीम जन्मभूमी हे बघू शकता. इथे डिटेल लिहिलेली पूर्ण. आणि या ठिकाणी बंदेजींचं आदरांजली सभाचं बॅनर लावलेलं आहे. तर भावांनो आता निघूया आपण मेन. आता जाऊया मध्ये गेल्यानंतर भावांनो जास्त काय बोलणार नाही, कारण की मध्ये शांततेचं वातावरण असतं, त्यामुळे मी जास्त काय बोलणार नाही, फक्त तुम्हाला दर्शवण्याचं काम करेन. तर हा आहे मेन प्रवेशद्वार. बघू शकता असा प्रकार प्रवेशद्वार आहे. तर चला निघूया मध्ये. तर भावांनो फायनली आपण मध्ये प्रवेश केला आहे. तर सर्वात अगोदर ते भावांनो तुम्ही जे बघत आहे ते हस्तिकलश आहे, त्याच्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हस्ती आहेत, ठीक आहे. तर भावांनो पाठीमागे जर तुम्ही बघितलं तर ह्या प्रवेशद्वाराने आपण मध्ये आलो आहे, ठीक आहे. भावांनो इंटेरियर बघा, हे आतलं इंटेरियर आणि हे बघा बँड झुमके वगैरे झुमर लावले आहेत, मोठे झुमर लावलेले आहेत ॲट्रॅक्टिव्ह. आणि भावांनो या ठिकाणी जे आपले बाहेरून आलेले भीमसैनिक भीम अनुयायी असते त्यांना चार्जिंगसाठी व्यवस्थासुद्धा केलेली आहे. तर भावांनो सुरुवात करूया. तर भावांनो इथं लिहिलेलं बघा, इथं खास पेंटिंग बनवलेली आहे.
याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की माता भीमाई आणि पिता रामजी आंबेडकर आणि पाळण्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अशा प्रकारे भावांनो बघू शकता। माता भीमाई और पिता रामजी आंबेडकर के 14वें पुत्र भीमराव रामजी आंबेडकर रामजी सकपाल का जन्म आलीपट्टन महू में 14 अप्रैल 1851 को हुआ। भावांनो बघू शकता अशा प्रकारे मध्ये पेंटिंग आहेत, भरपूर छान आहे, अति सुंदर। तर भावांनो बघू शकता, मी जितके होईल तितकं तुम्हाला दर्शवण्याचा प्रयत्न करेन, पूर्ण डिटेल देण्याचा प्रयत्न करेन। व्हिडिओ लांब होऊ शकतो भावांनो, तो स्किप करून पाहण्याची इच्छा असेल तुम्ही तो बघू शकता, पण होऊ शकतं तुम्ही एखादा मेन पार्ट किंवा मेन मोमेंट बघणं मिस करसाल। तर भावांनो या ठिकाणी दुसरा फोटो आहे आणि अक्षरशः ना भावांनो ही भिंतीमध्ये कोरलेलं आहे, फक्त चिपकवलेलं नाही आहे, तुम्ही बघू शकता ही भिंतीमध्ये कोरलेलं आहे अक्षरशः। या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि ते खाली कोण आहे काय की हिंदू कोड बिल, हे भावांनो हा फोटो आहे हिंदू कोड बिलचा। हिंदू कोड बिल और पिछड़ी जातियों के आरक्षण संसद में रखने के मुद्दों पर नामंजूर होने से आहत डॉक्टर अंबेडकर ने कानून मंत्री पद से त्यागपत्र दिया 27 सितंबर 1951। भावांनो बघू शकता आमच्या बापांनी कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, पण आताचे आपल्यातच काही गद्दार मंत्रिपदासाठी आपला बाप बदलतात। तर भावांनो अक्षरशः आवाज पूर्ण माझा घुमतोय, त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही। तर भावांनो ह्या ठिकाणी दुसरं चित्र आहे, हे बघा, हे बघा भावांनो, ह्याच ठिकाणी आपण गेलो होतो बडोद्याला, ठीक है। महाराजी सयाजीराव गायकवाड़ बड़ौदा द्वारा 25 रुपये प्रति माह की छात्रवृत्ति प्रदान की गई। उन्होंने अल्फिस्टन महाविद्यालय मुंबई से स्नातक परीक्षा पास की। बघू शकता भावांनो, मी असं दर्शवण्याचा प्रयत्न करेन थोडा क्रॉस, कारण की लाईट येतोय मध्ये त्याच्यामुळं। समोर जाऊया भावांनो, समोर आल्यानंतर तुम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र बघायला मिळेल। हा ओरिजिनल फोटो आहे, बघू शकता भावांनो, हा ओरिजिनल फोटो आहे। निघूया समोर। तर अक्षरशः भावांनो इथं आल्यानंतर अनुभव वेगळा आहे, आतून एक ऊर्जा निर्माण होते। चला जाऊया समोर। तर भावांनो या ठिकाणी बघू शकता तत्कालीन राष्ट्रपति श्री आर वेंकटेशन द्वारा डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को भारत रत्न सर्वोच्च पुरस्कार भारत रत्न 1991 में दिया गया। जेव्हा डॉक्टर आंबेडकरांना भारत रत्न मिळालं तर त्याचं त्यांनी दर्शविले। तर भावांनो हे बघा, भारत रत्न अशा प्रकारे असतं, यांनी दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे। आणि या ठिकाणी भावांनो बघू शकता रामजी बाबाचं सुद्धा यांनी चित्र आहे, फोटो। अक्षरशः अंगाला काटा येतो झाल्यानंतर। तर भावांनो आणि दुसरा पॉईंट
पाठीमागे जे तुम्ही कलश बघताय त्याच्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिया ठेवलेल्या आहेत, त्याच्याकडे सुद्धा बघू आपण। या ठिकाणी बघू शकता तुम्ही आता या ठिकाणी आपल्या आईबापांचं स्मारक उभारण्यात आले। बघू शकता भावांनो किती डिटेलिंगमध्ये काम केलं यांनी। आणि या ठिकाणी धम्मदान देण्यासाठी सुद्धा पेटी दिलेली आहे। तर भावांनो अजून सांगू इच्छितो, ज्या कोणी भावांना धम्मदान करता असेल तर मी इथलं जे आपलं महूमधलं जे ट्रस्टेड यांचं जे स्कॅनर आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दर्शवेल। तुमच्या हिशोबात तुम्हाला जे करायचे दान किंवा धम्मदान करायचे ते तुम्ही देऊ शकता, बरोबर ना। तर भावांनो हे बघा, इथं स्वतंत्र भारत का संविधान डॉक्टर अम्बेडकर संविधान समिति के अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद को पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभ भाई पटेल, अब्दुल कलाम आज़ाद और राजगोपालचारी के समक्ष सौंपा 25 नोव्हेंबर 1949। बघू शकता भावांनो हा तेव्हाच आहे। जाऊया पुढे भावांनो, हे बघू शकता, हे बघू शकता भावांनो, हा दिवस है 5 दिसंबरचा। 5 दिसंबर के राज जीवन के अंतिम समय में अपनी वसीयत के रूप में दी बुद्धा एंड हिज धम्मा की अंतिम पंक्तियों की लिखते हुए नानकचंद रत्तू और डॉक्टर सविता आजू बाजू खडे हैं। बघू शकता भावांनो, हा म्हणजे 5 डिसेंबरच्या रात्रीचा त्यांनी दर्शवलं की आपल्या जाण्याच्या समयसुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि धम्म यांचे काही राहिलेले पान लिहत होते आणि त्यांच्या आजूबाजूला सेवक रट्टू आणि डॉक्टर शारदा कबीर, सविता आंबेडकर या उभ्या आहेत। तर भावांनो अक्षरशः यांनी जे दर्शवले हे बघून अंगाला काटा येतो। भावांनो तुम्ही जर आले नसाल महूमध्ये तर एक वेळेस नक्कीच इथं या ठिकाणी या ठिकाणी येऊन भेट द्या। बघा ज्या ठिकाणी जिथून सूर्य उदय झाला आहे ते जागा येऊन बघा, जीवनाचं सार्थक झाल्यासारखंच आहे इथं आल्यानंतर, आणि अक्षरशः जीवनाचं सार्थक झालं आहे इथं आलो इथं। तर भावांनो चला समोर जाऊया। हे प्रवेशद्वार आहेत पण हे सध्याला बंद करून ठेवलेले आहेत, एकच द्वार चालू आहे कारण की सध्याला काही एवढी गर्दी वगैरे नसते त्याच्यामुळे। भावांनो हा छायाचित्र त्यांनी दर्शवला आहे, द लायब्ररी ऑफ कोलंबिया युनिव्हर्सिटी, हा कोलंबियाचं त्यांनी दर्शवलं आहे भावांनो। या ठिकाणी बघू शकता बाबासाहेबांच्या हातामध्ये त्यांचे पुस्तकं किंवा फाईल म्हणता येईल, सुटाबुटात लायब्ररीकडे जाताना त्यांनी दर्शवले। – 1913 साली निघूया समोर। ह्या ठिकाणी दुसरं एक छायाचित्र कोरलेलं आहे भिंतीमध्ये, भीमराव आंबेडकर वर्ष 1913, कोलंबिया विद्यालय न्यूयॉर्क गए, वर्ष 1915 तक वहाँ के ग्रंथालय में सबसे पहले प्रवेश कर अध्ययनतरण होकर सबसे आखिर में जाने वाले शुदादी भीमराव आंबेडकर इस दौरान एक चाय और एक ब्रेड का टुकड़ा ग्रहण कर गुजार करते थे। 1917 में उनकी छात्रवृत्ति अवधि समाप्त हो गई। वापस भारत आने हुए उन्होंने लंदन के स्कूल ऑफ इकोनॉमिक्स एंड पॉलिटिशियन साइंस नामक विश्वविद्यालय में MSc और
DSc तथा बार एट लॉ की शोध उपाधियों की हेतु स्वयं को पंजीकृत कर लिया था. ओके. तर भावांनो, हे हिंदीमध्ये लिहिलेले पूर्ण. बघू शकता भावांनो, अक्षरशः त्यांनी दर्शवलं आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका पावाच्या तुकड्यावरती दिवस काढलेत. समोर वळूया. या ठिकाणी भावांनो, डॉ. बाबासाहेब मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद मराठवाड़ा विद्यापीठ का अवलोकन करते हुए इनकी नवी डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्वारा रखी गई. भावांनो, हेच ते कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये आपण शिकलो आहे. या कॉलेजमध्ये अक्षरशः आपण शिक्षण घेतलं आहे. तर माझे भाऊ, माझ्या बहिणीसुद्धा काही ह्या कॉलेजमध्ये शिकत असतील आता. तर भावांनो, या कॉलेजचा पाया आपल्या बापांनी रचला आहे, हे लक्षात असू द्या. तर वळूया दुसऱ्या चित्राकडे. तर हेच ते कॉलेजचा त्यांनी ढाचा दाखवला थोडा, की अशा प्रकारे आहे. नुया समोर. एक आहे इथं आलेलो आहे, येरोडा जेल में आम वृक्ष के नीचे अमरनाथन गांधी जी को जीवनदान देकर डॉक्टर आम्बेडकर ने कहा, गांधी जी, देश को आपकी ज़रूरत है. अमरनाथन का हथियार हर जगह नहीं चलेगा. बराबर. ह्या ठिकाणी भावनो एक दुसरं चित्र आहे. डॉक्टर आम्बेडकर ने येलोला परिषद में सन 1935 को मैं हिंदू पैदा हुआ हूँ, यह मेरे वश में नहीं था, परंतु मैं हिंदू नहीं मरूंगा. इसी सिंह गर्जना की तिथि उसके हिंदू, मुसलमान, सिख, ईसाई और बौद्ध प्रतिनिधियों ने डॉक्टर आम्बेडकर समाधान करना चाहते थे, समझकर अपने अपने धर्म की अनुसरण करना आरंभ कर दिया. हिंदू प्रतिनिधियों ने विशेष जागतिक व्यवस्था हटाने के लिए 5 साल तक समय मांगा. डॉक्टर आम्बेडकर ने 20 साल का समय दिया. परिणाम वर्तमान, और उन्होंने 14 अक्टूबर 1956 को बुद्ध धर्म का ग्रहण किया. तर भाऊनो, ह्या फोटोमध्ये दर्शवलेलं आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. पण हे घोषणा करतानाच प्रत्येक धर्माचे जे आपले पंडित किंवा वेगवेगळे धर्माचे ठेकेदार होते, सोप्या पद्धतीमध्ये सांगण्यामध्ये, तर ते बाबासाहेबांना कन्वर्ट करण्यासाठी येत होते की तुम्ही आमच्या धर्मामध्ये या. तर याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की प्रथम म्हणजे सर्वात आधी जर बघितलं असेल तर हिंदू धर्मातील पुरोहितांनी त्यांच्याकडून 5 वर्षाचा कालावधी मागितला की जे आमच्या धर्मामध्ये जे उचनीचे ते आम्ही 5 वर्षामध्ये संपवून टाकू. पण बाबासाहेबांनी त्यांना 20 वर्षाचा समय दिला. म्हणजे 20 वर्षांनी त्यांना काय म्हणता येईल, त्यांना 20 वर्षाचा त्यांना समय दिला की तुम्ही 20 वर्ष घ्या, पण हा उचनीचा जो आहे पाया हा ढसाळला पाहिजे. पण ते अजूनसुद्धा ढसाळला नाही. आजही आपल्या पुण्या भागामध्ये बघायला मिळतं की आजही जाती परंपरा चालूच आहे. त्यांना अशा भरपूर घटना घडत आहेत जे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शवत असतो. तर भावांनो, अशी ठिकाणी आल्यानंतर आपल्याला हे सर्व गोष्टी माहिती पडतात आणि सर्वांनी अशा ठिकाणी यायला पाहिजे. तर म्हणून लगेच निघूया दुसऱ्या चित्राकडे. बघू समोर काय आहे ते. डॉक्टर आम्बेडकर 1956 को नेपाल की राजधानी काठमांडू में आयोजित चतुर्थी के विश्व बौद्ध सम्मेलन में शरीक हुए थे. म्हणजे यांनी दर्शवलं आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1956ला नेपाळला गेले होते. नेपाळची राजधानी काठमांडू.
इथं नियोजित चतुर्थ विश्व बौद्ध संमेलनाच्या चतुर्थला गेली होती तिथं 1956 साली। सम्मेलन के अध्यक्ष मेल्से करे के निवेदन पर बुद्ध और कार्ल मार्क्स विषय पर ऐतिहासिक उद्घोषण दिया गया था। बुद्धाच्या उद्देशाने गेले होते। भावना हे बघू शकता हिंदू हिंदू कॉलोनी है। हिंदू कॉलोनी सादर में स्वयं को निवास गृह बनाकर उसे राजगृह का नाम देकर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने अपनी 26,000 पुस्तकों के लिए उसमें से जगह बनाई और बुद्धभूषण मुद्रणालय स्थापित किया। यहीं से उन्होंने मुकनायक प्रबुद्ध भारत, बहिष्कृत भारत आदि वृत्तपत्र का प्रकाशित किया। भरपूर माहिती मिळते भावांनो अशा ठिकाणी आल्यानंतर। शेवटी इथून सूर्य उदय झाला आहे एवढं मात्र लक्षात असलं पाहिजे आपल्या सर्वांच्या। तरीही आजही आपल्या धर्मातले काही येडे जातील तिकडे मरी मायला, अंगाचे ते त्यांच्या देवी देवता। अरे या ठिकाणी या बाबा, या ठिकाणी आपल्या बापाने जन्म घेतला आहे। जर या व्यक्तीने जर जन्म घेतला ना, आजही आपल्या कबरेला झाडू असताना गळ्यामध्ये मडकं असते एवढं लक्षात असू द्या। अशा ठिकाणी आल्यानंतर अक्षरशः अंगाला काटा येतो। आणि यांनी इतकं भारी डिटेलिंग दिलेली आहे, यांनी अक्षरशः तारखेनुसार इथं मांडणी केली आहे। तर हे बघू शकता भावांनो, आता डॉक्टर आम्बेडकर ने 8 मई 1950 को स्वतंत्र भारत के प्रथम विधि मंत्री बनना इस शर्त पर स्वीकार किया था कि राष्ट्रपिता डॉक्टर राजेंद्र प्रसाद और पंडित जवाहरलाल नेहरू की स्त्री पुरुष समता समर्थ हिंदू संहिता के विषय को पारित करने के महाशय की सिद्ध होने से मंत्रिपद की शपथ ग्रहण करनी हुई। निघूया भावना दुसऱ्या चित्राकडे। डॉक्टर आम्बेडकर ने मुंबई विधान परिषद में सदस्य बनने के बाद छोटे किसानों को हित में खेती प्रथा प्रतिबंधक विधेयक के बेकार प्रथा के विरुद्ध अनावांशिक व्यवस्था प्रतिबंधक विधेयक और परिश्रमों के हितार्थ बौद्धिक विवाद न्याय ट्रिब्युनल विशेष पारिकृत करावे। तर बघू शकता भावांनो, अक्षरशः तर भावांनो भरपूर मोठं आहे। अजून तर आपण अर्धच फिरलोय, आपण तिथून सुरुवात केली, फक्त अर्ध फिरलो इथपर्यंत, अजून समोर बाकी आहे। तर भावांनो तुम्ही व्हिडिओ नेमकं कुठून बघताय हे कमेंट करणं विसरू नका। चला निघूया पुढच्या चित्राकडे। तर भावांनो जितके पण मधी फोटोग्राफ्स लावलेले होते, पेंटिंग्स जे आहेत पूर्ण आपण बघितल्या। तर आता टाईम आहे जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे हस्ती कलश आहे त्याला बघण्याचा। तर तुम्ही बघू शकता हा हस्ती कलश आहे आणि भरपूर छान आहे। अशा प्रकारे त्यांनी पूर्ण बनवलेलं आहे। हे हस्तिकलश भवन, याच्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ती आहेत, इथं लिहिलेलं आहे। हे बघू शकता हस्तिकलश इथं लिहिलेलं सुद्धा आहे। जर तुम्हाला दिसत असेल तर बघू शकता काळ्या पट्टीवरती लिहिलेलं आहे।
आणि अक्षरशः भरपूर शांतता आहे भावांनो मध्ये. तुम्हाला सर्वीकडून फिरून दाखवतो. हे बघू शकता भावांनो, इथं खाली डॉक्टर आंबेडकरांचा फोटो आहे आणि तिथं लिहिलेले 1891 ते 1956. म्हणजे त्यांनी दर्शवलं आहे की जन्म आणि मृत्यू सोप्या पद्धतीमध्ये. आणि भावांनो डिझाईन जर बघितलं तुम्ही याच्यावरती खाली पूर्ण बघा कोरीव काम आहे. आणि खालती हाती दिले आहेत भावांनो. पण हातीचं प्रमुख विशेष मानलं जातं बुद्ध धम्मामध्ये, कारण की चक्रवर्ती सम्राट अशोककालीनसुद्धा भरपूर असे शिलालेख आहेत त्याच्यावरती हातीचे चिन्ह आढळलेले आहेत. आणि या ठिकाणी भावांनो धम्मदान करण्यासाठी आहे. भावांनो खालचा जो भाग होता पूर्ण आपण बघितला, तर आता टाईम आहे वरती जाण्याचा. तर वरतीसुद्धा आहे बघण्यासारखं भरपूर काही. तर आपण आज सध्याला वरती जातो आहे. तर भावांनो वरती जाता वेळेस तुम्हाला अगोदर मी दर्शवलं की वरती जाता वेळेस तुम्हाला या ठिकाणी एक बाबासाहेबांचं मोठं स्मारक दिसेल. ठीक आहे, हे बघू शकता. आणि एक छोटा आहे, हे एक छोटा आहे. आणि या ठिकाणी भरपूर मोठा आहे. मी तुम्हाला अगोदर दर्शवलं इथे. आणि या रस्त्याने वरती जाण्याचं वाटतंय, पण हे तर इकडून जर बाहेर येत आहे तर काय हरकत नाही. चला निघूया, आज गर्दीसुद्धा कमी आहे. तर भाऊ वरती जाता वेळेस तुम्हाला दिसतील की हे बघा इथं फार छोटे छोटे असे हत्ती लावलेले आहेत. फार सुंदर बनवलेलं आहे यांनी. बघू शकता भाऊनो. तर भाऊनो हे वरचा प्रवेशद्वार आहे. असा काय व्ह्यू दिसतो वरतून. आणि समोर बघू शकता भावांनो अशोक स्तंभाचं एक उभारण्यात आलेलं आहे. खालतून आलोय आपण वरती चालत चालत. आणि छावणीच भावांनो, पूर्ण आसपास पूर्ण छावणी परिसर आहे. आणि भावांनो सांगतो पुन्हा की इथले जे ट्रस्टी आहेत राजेश गायकवाड सर, त्यांचीसुद्धा आपण भेट घेणार आहे. त्यांच्याकडून सुद्धा माहिती मिळू, त्यांचीसुद्धा आपण व्हिडिओ घेऊ, कारण त्यांना भेटणं फार गरजेचं आहे. तर त्यांचीसुद्धा भेट घेऊया. पण आता अगोदर हे वरचं बघून घेऊ, वरती यांनी काय काय संग्रहण केलेलं आहे. तर चला जाऊया मध्ये. तर भावांनो हा प्रवेशद्वार आहे. तर भावांनो बघू शकता इथे नोटीस दिली, स्मारक पर फालतू ना बैठे. इथे यांनी दर्शवलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महू जिल्हा इंदोर. इंदोर जिल्हा आहे तो भावांनो महूचा. पूर्ण ओरिजिनल फोटो लावले भावांनो. जाऊया समोरच्या फोटोकडे. या ठिकाणी सुद्धा पंखे, फॅन, झुमर, वरचं भावांनो बघू शकता वरचं बांधकाम भरपूर छान पद्धतीने आहे.
तर हा सुद्धा प्रवेशद्वाराचं पण सध्याला बंद आहे, एकच प्रवेशद्वार चालू ठेवला आहे. तर भावांनो, हे दुसरा फोटो आहे. इथं लिहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू कोड बिल को भारतीय चिंतकों के समक्ष प्रस्तुत करते हुए उक्त बिल महिलाओं के अधिकार, पुरुषों के समान अधिकारों से संबंधित का वर्ष 1900 हे वर्ष खोडण्यात आलं इथं. बघू शकता भावांनो. जाऊया समोर. तर भावांनो, हे बघा, पूर्ण यांनी रिअल फोटो लावलेले आहेत. हे फार छान आहे, पूर्ण ओरिजिनल फोटो आहे. भावांनो, हे बघा, मुंबईमध्ये समता सैनिक दल के साथ में बाबासाहेब, समता सैनिक दलासोबत भावांनो. रुबाब बघा भावांनो, रुबाब, बापाचा रुबाब बघा. त्या काळामध्ये सूट टायबुटामध्ये, टाय सूट कोट का म्हणतात, विषयच नाही बापाचा काय. या ठिकाणी बघू शकता भावांनो, यांनी माहिती, इथली माहिती पुसण्यात आली वाटत आहे, काय असू शकतो काही, किंवा लावली असेल तर निघून गेली असेल. फोटो बघा. तर या ठिकाणी भावांनो दुसरा फोटो बघूया आपण. बघू शकता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समूह, महू, जिल्हा इंदोर. या कोपऱ्यामध्ये बाबासाहेब बसलेले, हे इकडे ती एकदम रुबाबात बापाचा फोटो. माझ्या पाठीमागे सुद्धा लावलेला आहे. हा इथं सुद्धा एक लावला, हे आपला राहिला होता वाटतं बघण्याचा, म्हणजे दोन्ही साईडला लावलेले त्यांनी. माझंच राहिलं का मग. हिंदू कोड बिलची स्थापना केली तेव्हाच आहे भावांनो. हिंदू कोड बिलची स्थापना केली तेव्हाचा फोटो आहे हा. आणि जे आपल्या आया बहिणी बोलतात की बाबासाहेबांनी काय केलं, त्यांना हिंदू कोड बिल वाचा. हिंदू कोड बिल वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला कुठले कुठले अधिकार दिलेले आहेत. नरकातून मुक्त केलं आहे तुम्हाला, अक्षरशः नरकासारखं जीवन होतं. तर भावांनो, चला जाऊया दुसऱ्या फोटोकडे. हा फोटो बघा भावांनो, 1956चा आहे, जेव्हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतली. या ठिकाणी सुद्धा दुसरा आहे. या ठिकाणी बघू शकता सविता आंबेडकर, नई दिल्ली 1956 में बाबा साहब, माई साहब और रमूजी. निघूया समोर. हे बघू शकता भावन पाठीमागे माझा, हा तर महार रेजिमेंटचा आहे. महार रेजिमेंटची सैनिकांसोबत बाबासाहेबांचा एक फोटो आहे. भरपूर छान छान यांनी फोटो संग्रहित केलेले आहेत, बघण्यासाठी फारच छान आहे. शेवटी या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आहे. तर भाऊ हा एक फोटो आहे, तुम्हाला बघू शकता गांधीसोबत 1932 पुणा पॅट.
पुण्या पॅकच्या 1932 साली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिस्टर गांधीसोबत चर्चा करताना. समोर वळूया. विधिमंडळामध्ये अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना हा फोटो आहे, बघू शकता. रुबाब बघा भाऊंना बापाचा, सुटा बुटात. ह्या माझ्या पाठीमागे सुद्धा एक फोटो आहे. हा जेव्हा बाबासाहेब नेपाळला गेले होते काठमांडूला तेव्हाचा आहे भावना हा फोटो. एक्झॅक्ट मला डेट तर नाही माहीत, बट तेव्हाचाच हा फोटो. तर भावनो समोर जाऊया. तर भावनो हे वरती रस्ता आहे वाटतं जाण्याचा, पण आता आपण वरती जाऊ शकत नाही. वरती जाणं ऊपर रस्ता बंद आहे, हे यांनी नोटीस मारलेलं आहे, ऊपर जाणं बंद आहे. भावांनो अक्षरशः बघा, माता रमाई और बाबासाहेब. हे बघा भावांनो, आई बाबाचा फोटो बघा. भावांनो या ठिकाणी जर तुम्ही आले नसतील तर नक्कीच या ठिकाणी सर्वांना येऊन जायला पाहिजे. आणि भावांनो हा सुद्धा एक फोटो आहे, हे बघा. हा आय थिंक लंडनचा फोटो आहे मला असं वाटतंय. बघू शकता बाबासाहेब जेवता वेळेस काहीतरी चर्चा करत असतील, सांगत असतील. या ठिकाणी बघा भावनो, प्रथम गोलमेज परिषद लंदन में बाबा साहेब दलितों के अधिकारों की मांग करते हुए. बघा भावनो, गोलमेजच्या परिषदेचा मुद्दा थेट लंडनमध्ये मांडला आहे आपल्या बापाने आपल्या अधिकारांसाठी. आपल्याला जे स्वाभिमान, जे अधिकार मिळालेले आहेत ते फार संघर्षाने मिळालेले आहेत. म्हणून लाचार बनून जगू नका, एवढं मात्र लक्षात असू द्या. लाचार होऊन जगायचं नाही, स्वाभिमानानं जीवन जगायचं. आपल्याला जो स्वाभिमान मिळवला आहे आपल्या बापाने फार कष्ट केलेत आपल्यासाठी. आपण तो स्वाभिमान असा सहजासहजी कोणासमोर झुकवायचं नाही, कोणासोबत कधी दबून राहायचं नाही, बरोबर ना. तर भाऊंनो चला निघूया दुसऱ्या फोटोकडे. तर हा बघू शकता भावांनो, सांगा याच्यामध्ये बाबासाहेब कुठेच. भाई या कोपऱ्यामध्ये ते बसलेले आहेत. लोकसभामध्ये जेव्हा बाबासाहेब हिंदू कोडबरीवर चर्चा करत होते तेव्हाचा फोटो या. आणि हा माझ्या पाठीमागं बघा भावांनो, हा किती जुना फोटो आहे अक्षरशः. हा फोटो मीच पहिल्यांदा बघतोय हा फोटो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिवार के साथ एवं साथीगणों के साथ में, परिजनों के साथ में. भरपूर जुना फोटो आहे. आता मीच फोटो पहिल्यांदा बघितला आहे. तर भावांनो या ठिकाणी दुसरा फोटो आहे, बघा शकतो. भावमुद्रा आहे, एकीकडे हसता चेहरा आहे, एकीकडे एकदम रुबाबदार. चला दुसऱ्या फोटोकडे बोलू भावांनो. हे बघा भावांनो, हा फोटो आहे 1947 ते 1948 दौरान संविधान निर्माण समिति के अध्यक्ष के रूप में डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर और अन्य व सदस्यों के साथ. संविधान समितीचे अध्यक्ष होते आपला बाप, विषयच नाही. आणि या ठिकाणी भावांनो हे बघा, कोलंबिया यूनिवर्सिटी में बाबा साहब को LLD
डॉक्टर ऑफ सायन्स. कोणती डिग्री का मग अर्धी फाटली ते बराबर दिसना काय. पण हा लंडनचा फोटो, कोलंबियाचा सॉरी. भावांनो, हा फोटो बघा. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 1942ला आहे. इंदोरमध्ये त्यांचा फोटो होता. हे बघा, कार्यकर्ताओं के साथ. इंदोरचा आहे बाबांनो हा फोटो. किती नशीबवान असतील ते लोक त्या काळामध्ये बाबासाहेबांच्या समोर बसले राहिले, त्यांना बघितलं डोळ्यांना. नाही, हा दुसरा फोटो बाबांनो. याच्यावरती काय माहिती दिलेली नाही आहे, पण बाबासाहेबांचा फोटो आहे. हा माझ्या पाठीमागे आहे फोटो. इथे लिहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम मंत्री के रूप में अन्य श्रम अधिकारियों के साथ अवलोकन करते हुए. हा फोटो बघितला असेल भावना तुम्ही. हा फोटो बाबांचा सर्वांकडे असेल. भावांनो, जितके पण महूस्थळी जितके पण फोटो लावलेले होते, चित्र लावले होते, मी पूर्ण तुम्हाला दर्शवले. आता तुम्हाला दर्शवतो. मध्ये सुद्धा एक छोटंसं मी बनवलेलं आहे. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर शरण बुद्धाला जाताना त्यांना दर्शविले, तर मी ते तुम्हाला दर्शवण्याचा प्रयत्न करतो. तर अगोदर ह्या हॉलमध्ये सुद्धा फोटो आहेत, ते मी तुम्हाला दर्शवण्याचा प्रयत्न करतो. तर ह्या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, तो गोल्डन प्रिंट आहे, पेंटमध्ये, गोल्डन पेंटमध्ये. या ठिकाणी भारतीय संविधानाची मूळ प्रत देता वेळेस त्यांनी दर्शविले. हा एक फोटो आहे. समोर जर बघितलं तुम्ही, एक दुसरा आहे इथं त्यांनी माहिती दिली थोडी. श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अपने प्रियजनों के सहित अपनी जन्मभूमि महू में सन 1941 चंद्रोदय वाचनालय के मध्य हॉल में. म्हणजे बाबासाहेब इथं येऊन गेले होते परतसुद्धा, इथं महूमधून गेल्यानंतर. तर यांनी इथं पूर्ण माहिती दिलेली आहे. तर भावना, तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही फोटो काढून घ्या, कारण की मी प्रत्येक फोटोजवळ 4-5 सेकंद किंवा 10 सेकंद तरी थांबतो एक्स्ट्रा. जे स्पष्ट तुम्हाला वाचता येईल, किंवा तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असतील तर काढू शकता. तर भावांनो, दुसरा फोटो दर्शवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा भावांनो, हा फोटो कधीचा आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्व परिषद संबोधित करते हुए 1956. या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी बाबासाहेब तथागत गौतम बुद्ध,
बुद्धाला शरण जाताना दर्शवले. जाऊया समोर. हे बघू शकता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, महू, जिल्हा इंदोर. भरपूर भव्य आहे बाबांनो, हे बघू शकता. देहू बुद्ध विहार में भगवान बुद्ध की मूर्तियों के साथ स्थापना, मूर्ति की स्थापना. दुसरीकडे वळू. हे बघा भावांनो, देहू में डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विहार में भगवान बुद्ध की मूर्ति प्रस्थापित करते हुए तर भावांनो, जितके पण आतमध्ये बघण्यासारखे फोटोज होते, म्हणजे सर्वच बघण्यासारखे आहेत, तसं काही नाही. तर आपण ते सर्वच कवर केलेत. आणि भावांनो, अक्षरशः इथं आल्यानंतर एक ऊर्जा निर्माण होते. शेवटी आपण त्या जागेवरती उभो आहोत ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. तर हे स्थान जे आहे हे ऊर्जा स्रोत आहे. तर भावांनो, सर्वांनी यावेळी एक वेळेस इथं व्हिजिट करा. फार छान बनलेलं आहे मऊ. सर्वांनी एक वेळेस यायला पाहिजे. तर भावांनो, आपण पूर्ण फिरणं झालं आहे. आता बाहेर निघतो या. बाहेर भावांनो, बाहेर बघा. आल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी अशोक स्तंभ दिसेल. तिथं छोटंसं यांनी स्पेस बनवलेलं आहे, तो दिसेल. बघू शकता भावांनो. तर भावांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे मला नक्कीच कळवा. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय हे मला कमेंट करा. तर भावांनो, तुम्ही जर महूला आले नसते तर एक वेळेस नक्कीच या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम आणि जय संविधान.